समाधान अवतडे. समाधान दादा कशासाठी? चांगला माणूस आहे. 24 गावाला पूर्णपणे मंजुरी भारतानं बालकीनेच आणलेली आहे. या गावचं बघितलं तर सरकारी दवाखान्यात 30 बेडचं हॉस्पिटल मंजूर करण्याचं काम भारतानं केलेलं आहे. बऱ्याच या भागाचं म्हणजे सुखदुःखात सामील होण्याचं हे काम सगळे मंजुरी भारतानं आणली केलं. म्हणले तर मग 10-11 वर्ष काम का केलं नाही म्हणते तो विरोधक. सरकार 2014, तुमचा प्रश्न बरोबर आहे. सरकार 2014 ते 2019 पर्यंत कुणा सरकार होतं तुम्ही मला सांगा. का आता जनतेच्या ह्याच्यावर आता काय कोणच आहे की जनता मग? होई मग आता काय आपण मग जनतेच्या मार्ग जायचं. जनते काय आता कसं कसं करते आता आपण मला तर काय माहित आहे म्हाताऱ्या माणसाला. अहो पण आता सगळ्या बरोबर आहे ते आहे. योजना चांगली का नाही मग? चांगली. सर आमचा दादाचा असावं कोणते पण लोकांच्या मनात आहे समाधान अवतडे. अवताडे पहिल्यापासून कामं केली तिने. काय काय केले गावात? रस्ते दिले, पाण्याचा प्रश्न सोडवला, महिलांना 1500 रुपये मानधन दिलं. कुणाला पाठवायचं आता विधानसभेला? हात कुणाचा आहे? पंजा कुणाचा आहे पण पंचा? भगीरथ बालके. होय. पलीकडे म्हणतात लोक निधी आलाय, रस्ते झालेत, कामं झाले. ती जाताना घेऊन जावा तुम्ही, निधी आलाय तर तेवढा. इकडे आमच्याकडे तर काय आला नाही. आला असला तरी जाताना घेऊन जावा गाडी. कसं आहे वातावरण वगैरे गावात? वातावरण मस्त आहे, चांगलं आहे. कुणासाठी? भगीरथ बालकेसाठी. दादांसाठी. हो. नमस्कार, मीच पराली नायकरी. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा व फेसबुकवर पाहत असाल तर शेअर आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद. नमस्कार, मी गणेश. आपण पाहताय तेज महाराष्ट्र वार्ता. सध्या मंगळवेढा तालुक्यातील निमोनी या गावामध्ये आहोत. येथील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. सध्याचे विद्यमान आमदारांनी काम केले का किंवा अगोदरच्या आमदारांनी काम केले का, नागरिकांच्या आणखीन काही समस्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. मामा नमस्कार. गावातलेच का? काय सरकार वगैरे कोणाचं येईल काय वाटतंय? का आता जनतेच्या ह्याच्यावर आता काय कोणच आहे की जनता मग? होई मग आता काय आपण मग जनतेच्या मार्ग जायचं. जनते काय आता कसं कसं करते आता आपण मला तर काय माहित आहे म्हाताऱ्या माणसाला. अहो पण तुम्हीच जास्त उन्हाळा पावसाळा बघितले तर तुमचाच अनुभव महत्त्वाचा. बरोबर आहे. मग कसं आहे जनतेच्या मार्ग जायचं. कोण द्यायचं निवडून? कोण द्यायचं निवडून? तर काय मला काय समजायला नाही त्यात. बरं, सरकारच्या योजना वगैरे माहिती आहे का वयस्कर व्यक्तींना? एसटी फुकट आहे, दवाखाना आहे, त्याचा काय फायदा वगैरे? हा आता काय कर जनता काय कशी करते. मावशी मला काय तसलं कळत नाही. सरकार कुणाचं असावं काय? होय वाईट मी तसं कधी नसते. लाडक्या बहिणीचे 1,500 आले का नाही? आले ते बरे वाटते का योजना? आता सगळ्या बरोबर आहे ते आहे. योजना चांगली का नाही मग? चांगली. सरकार कुणाचं असावं पुढं आता? मला तसलं काय कळत नाही ह्याच्यातलं. मावशी कुणाच सरकार असावं? आमचा दादाचा असावं. कोणते दादा? 3 दादा आहेत मंगळवेढ्यात. आता कोणते दादा आता पाहिजे? तुम्ही नाव सांगा, मला माहित नाही. समाधान अवताडे आहेत, भगीरथ बालके आहेत, अनिल सावंत, दिलीप काय धोत्रे. कोणाला कोणाला कोण काम करते बऱ्यापैकी? मला काय कळत नाही. थेट कन्नड आहे मला. अशा या नागरिकांच्या प्रतिक्रिया होते. यानंतर आपल्यासोबत आणखीन काही जण आहेत, ते बघूयात काय सांगतात. नागरिकांच्या समस्या सुटलेल्या आहेत किंवा नाही ते पाहूयात. मामा नमस्कार. गावातलेच का? हो, निमोनीतलं आहे. कुणाचं आहे वातावरण सध्या? वातावरण लोकांच्या मनात आहे समाधान अवतडे. अवताडे पहिल्यापासून कामं केली तिने. काय काय केले गावात? रस्ते दिले, पाण्याचा प्रश्न सोडवला, महिलांना 1500 रुपये मानधन दिलं. आणखीन काय योजना? अजून काय योजना पुढे असतील शासनाच्या नियमाप्रमाणे असतील. गावात येऊन गेले का दादा? दौरा वगैरे झाला? येऊन गेले. काय काय कामं केलीत गावातली? रस्त्याची कामं केलीत. वाडे वस्तीवरचे रस्ता, इकडला रस्ता, हुलजंती ते ह्याचा रस्ता, 40 जोंड्याचा रस्ता मंजुरी झाले नाही. उपसा सिंचन योजनेचा फायदा वगैरे तुमच्या गावात? होणार निंबोडले होणारच की. विरोधक म्हणतात कामं नाहीत, कागदावर आहेत कामं जनतेला दिसतेत ना. कागदावर असली म्हणून काय, आता विरोधक म्हणणारच की आपण कुठल्या ह्याचा काय ह्याचा म्हणणार. विरोधकाला जग काय, गावाचे ते विरोध राहतच असतो, होतच असतो. परत संधी द्यायची काय? द्यायची. ठीक आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत. नमस्कार. नमस्कार. गावातलेच? गावातलेच. कसं आहे वातावरण वगैरे गावात?
वातावरण मस्त आहे, चांगलं आहे. कुणासाठी? भगीरथ भालकेसाठी. दादांसाठी. हो येऊन गेले का गावात? हो, येऊन गेले. आता सकाळी सभा झालेली, आजच येऊन झाली गेले, का? आजच झाले. कशासाठी वातावरण चांगलं आहे नेमकं? कारण का ज्यावेळेस स्वर्गीय भारताना भालके आमदार होते, त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. 24 गावच्या पाण्यासाठी संघर्ष असो, तो सुरुवातीला 35 गावचा होता. 11 जे गाव होते ते म्हैसाळच्या टप्प्यावरती बसवले आणि 24 गाव योजनेच्या ह्याच्यावरती बसवली. मग 24 गावाला पूर्णपणे मंजुरी भारतानं भालकीनेच आणलेली आहे. या गावचं बघितलं तर सरकारी दवाखान्यात 30 बेडचं हॉस्पिटल मंजूर करण्याचं काम भारतनानाने केलेलं आहे. बऱ्याच या भागाचं म्हणजे सुखदुःखात सामील होण्याचं हे काम सगळे मंजुरी भारतनाने आणली केलं. म्हणले तर मग 10-11 वर्ष काम का केलं नाही म्हणते ते विरोधक? सरकार 2014, तुमचा प्रश्न बरोबर आहे. सरकार 2014 ते 2019 पत्र कुणा सरकार होतं तुम्ही मला सांगा? भाजपचं सरकार होतं. त्यावेळेस विधान परिषदेचे आमदार बी या जिल्ह्या तालुक्यात एक होते. मग त्यांनी का निधी आणू शकले नाहीत? मला तेही तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर सांगा. साधारणतः गेल्या 2.5 वर्षामध्ये पुन्हा त्यांचं सरकार आहे, मग का त्यांनी हे आणू शकले नाहीत? लोकसभेच्या पूर्वी उद्घाटन तेव्हा एकदा केलं, आता एकदा उद्घाटन केलं, डबल झालं होतं. डबल उद्घाटन झालेलं आहे त्या योजनेचं. आता दुसरा टप्पा पण आलाय म्हणते, त्याचं बी काम चालू करायचं आहे उद्घाटन करून. आजच सांगितलं सभेत. नाही आला असेल, त्याचं काय हे आम्हाला हे नाही आला असेल, पण त्या पूर्ण योजनेची मंजुरी जे काम आहे ते सगळं भारतनानाने केलेलं आहे काम. दादा लोकात मिसळत नाहीत वगैरे असा आरोप करतात, नॉट रिचेबल असतात म्हणते विरोधक. ती विरोधकांची टीका आहे. कधीही दादा नॉट रिचेबल असे नाहीत. ज्यावेळेस आमच्या इथे कार्यक्रम होतो सारखा, आम्ही ज्यावेळेस बोलवतो त्यावेळेस दादा आमच्या इथं हजर राहतात, कार्यक्रमाला येतात. 2-3 वर्षात आम्ही 5-6 वेळा कार्यक्रमाला बोलवलं, प्रत्येक वेळी दादा हजर आहेत, ताई हजर आहेत. आम्हाला कधी असे नॉट रिचेबल दिसले नाहीत. फक्त विरोधकांचे ते अफवा आहे की नॉट रिचेबल आहे, नॉट रिचेबल आहे, असं काहीही नाही. ठीक आहे. बालकेंवर जो आरोप होता की बाबा दादा समाजात मिसळत नाहीत, लोकात नाहीत, तो येथील कार्यकर्त्यांनी खोडून काढलेला आहे. सध्या आणखीन काही कार्यकर्ते आहेत. नमस्कार. नमस्कार. कुठलं गावातलेच का? गावातले कुणाला संधी द्यायची आता विधानसभेला? भगीरथ दादाला. भगीरथ भालके. होय. कशासाठी हो? तरुण तडफदार नेतृत्व आहे, हा. म्हणून त्यांना संधी द्यायची. पुढं सरकार दुसरं आलं तर, महायुतीचं आलं तर? नाही, महायुतीचं सरकार येणार पण नाही, आलं तरी बी आम्हाला त्याची काळजी नाही. पण आम्हाला भगीरथ दादाला ह्या बरी निवडून आणायचं. माणूस पाहिजे, सरकार कुणाचं का? कुणाचं पण असो, काय अडचण नाही. बालकी पार्टी का? बालकी पार्टी कधीपासून आहे मेंबर वगैरे काय? 1 वर्ष झालं. काय काय कामं केलीत गावात? निधी आलाय का? सत्ता काही निधी आलेला नाही अजून तर. सरकारच नाही तर निधी कुठून येणार? हा. हक्काचा माणूस आला पाहिजे, मग निधी येणार आहे. अवताड्यांकडनं आला नाही का निधी गावात? नाही काहीच काम केलं नाही गावात? नाही निधी नाही. पलीकडे म्हणतात लोक निधी आलाय, रस्ते झालेत, कामं झाले. ते जाताना घेऊन जावा तुम्ही, निधी आलाय तर तेवढा. इकडे आमच्याकडे तर काय आला नाही. आला असला तरी जाताना घेऊन जावा गाडी. ठीक आहे. आणखीन काही सोबत नागरिक आहेत आपल्या सोबत. हो नमस्कार. आपल्याला काय बोलायचं नाही. नाव तर सांगा. जनार्दन खांडेकर. सरकार कुणाच पाहिजे? काय मला काय कळत नाही त्यातलं. अहो पण सरकार भाजप, महायुती, महाविकास आघाडी काय ते? आम्हाला काय कळत नाही. 2000 तरी येतात का नाहीत? 2000 येते ती 1,500 रुपये घरच्यांना. आलं. हो नमस्कार. 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 कुणाला संधी द्यायची? संधी काय भगीरथ दादा? कशासाठी हो? ते तसं कामच तसं. आमचं स्वतःच रान घालवलं रोडमध्ये. काय कुणी? रोडचं कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? दिल नाही का पैसे वगैरे काय त्याचे? पैसे कुठं गुन्हा दाखल करायला निघाले? पैसे मिळले नाहीत रोडचं? रोडचं कुठलं पैसे? कुठला रोड आहे ते? काय आहे? कसला आहे? मंद्रुप मधला हायवे. असतानाच 32 गुंठ रान आहे, त्यातनं 10 गुंठ रोड गेलाय, 22 गुंठ रान राहिले. मोजून देतो म्हणते त्यांचे साहेब येऊन रोडवाले, आणि तिथं जाऊन पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करते ते. पण पैसे तरी दे पाहिजे रोड मध्ये. कशा पैसे नाही? ती शासना रोड आहे म्हणते ते. कशाच पैसे? शासन देतेच की पैसे. आता बाकीच्या मोठ्या रोडला दिलेत की. इथं या रोडला विचाराय गेल्या गुन्हा दाखल आहे. बरं सरकार कुणाचं असावं काय? ती सरकार कोणाचे असू द्या, माणूस भगीरथ दादा पाहिजे. फक्त दादाला निवडायचा. हा टीके बॉसचा माणूस आहे ते, तीच माणूस. काय नाही तर. आणखीन आपल्या सोबत काही नागरिक आहेत. ओ काका नमस्कार. नमस्कार. कुणाला द्यायची संधी आता विधानसभेला? भगीरथ दादा. कशासाठी हो? सगळं गाव भगीरथ दादाच म्हणायला लागले, काय भानगड आहे? सगळी भगीरथ दादाच म्हणते. ते पहिल्यापासूनच आहे आमचं. भगीरथ दादांना संधी द्यायची. हो.
ठीक आहे. सध्या आपल्या सोबत अजून काही नागरिक आहेत. मामा नमस्कार. झाला का फोन? हा झालाय. कुणाला द्यायची संधी? काय आता कोण पाठवायचं? समाधान अवतडे. समाधान दादा. कशासाठी? चांगला माणूस आहे. गावात झालीत का कामं वगैरे? झालेत, भरपूर झालेत. ते नाही म्हणतात की पलीकडे ते काय म्हणतील त्यांचं काय, त्यांचं वेगळा, आमचा आम्हाला वेगळा. येऊन गेले का दादा गावात? लय वेळा येऊन गेले. ठीक आहे. आपल्यासोबत आणखीन काही नागरिक आहेत, बघूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. मामा नमस्कार. गावातलेच का हो? होय गावातलं. कुणाला पाठवायचं आता विधानसभेला? हात कुणाचा आहे? पंजा कुणाचा आहे? पण पंचा भगीरथ बालके. होय. आलते का गावात वगैरे? आलती. काय सांगितलं? काय सभा झाली मागास. ठीक आहे. ओ मामा नमस्कार. कोणाला पाठवायचं आता आमदार म्हणून? आता आमदाराला कोणाला पाठवायचे हे जनतेने ठरवलंय. मी लई सांगण्यात अर्थ नाही, पण जनतेने निश्चित ठरवलंय ते कोणाला पाठवायचे जनतेने ठरवलंय. आपण जनताच आहे की मग कोणाचं तर नाव घेतलं पाहिजे. नाही तसं मला बोलता येत नाही. बरं सरकार तर कोणाचं असावं? सरकार आता वारच आहे. सरकार कोणाचं आहे तुम्हाला कळलंच की, आता कोणाचं येईल असं कळलंच की. तुम्हाला काय वाटतंय कोणाचं असावं? नाही ते सांगू शकत नाही, कारण कसं आहे आम्ही धंदा आहे, कुठली बाजूनी सांगता येत नाही. पण निश्चित जनतेने ठरवलंय कोणाला द्यायची, जनतेने 100% ठरवलं. ठीक आहे. अशाच नागरिकांच्या काही प्रतिक्रिया होत्या. नमस्कार. कोणाला पाठवायचं आता विधानसभेला? भगीरथ दादाला. बालके. कशासाठी? काय आता कशासाठी पाठवायचं कोणासाठी मला माहित नाही अजून तेवढं. काय तर स्वप्न पाहिजे ना पुढलं दादांचं तुमचं? कोणाला आम्ही नोटाला मत टाकणार आहे बघा. ठीक आहे. अशा नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया होत्या. नेमकं नागरिकांना काय वाटतंय हे आपण जाणून घेतलेलं आहे. मामा नमस्कार. नमस्कार. कसं आहे वातावरण वगैरे? वातावरण सध्या आमच्या बालक्याला बरं आहे. कोणते बालके? हात पंजा. होय. कसं काय बरं आहे वातावरण? आता बरं आहे. ते पहिल्यापासून ते जरा कार्य केला, त्यांचा वडील होता, त्यामुळं मुलगा उभा राहिलाय. सर्वांनी कार्य केलं म्हणून मुलाला निवडून द्यायचं का? हो. चांगला आहे माणूस, स्वभावान चांगला. आमच्या इथल्या एका मागासवर्गीय माणसाला, तो BMS ला त्याचा मुलगा होता, जाणार होता. त्याला काहीतरी परिस्थिती अडचण आली तर त्याला कोणी मदतच झाली नाही. शेवटी बालके नानाने असताना 20,000 रुपये त्यांनी दिले. मदत केली म्हणा की. दादा करतील का मदत? आम्ही काय सांगायचं आता. दादाही करतील. त्यांचा मुलगा आहे, चांगला आहे, स्वभावान चांगला आहे बिचारा. सरकार कोणाचं असावं? तिथे काँग्रेसचं आपलं असावं असं वाटतंय आम्हाला. महाविकास आघाडी. हो. येईल का सरकार? येईल की. 95% आमच्यातली भाकणूक झाली. आता आज पंजा म्हणून ओरडून. हो. ठीक आहे. मामा नमस्कार. नमस्कार. काय वातावरण गावात कसं आहे? काय भगीरथ बालके. का हो सगळेजण बालकेच नाव घ्यायला लागले? बालके कशासाठी? काम केले चांगलं म्हणून बालके. होय. गावात आलते का? हो आली ती. काय काम केलंय गावात वगैरे? सगळे काय माहिती, पहिले नानांची काय माहित ना. नमस्कार. नमस्कार. कुणाकडे आहे वातावरण गावाचा कल? बालके. सगळे बालकेच कसं काय? बालकेंचं वातावरण चांगलं आहे. का आता सभा झाली म्हणून? नाही सगळ्याचं काय नाही, त्यांचं वातावरण चांगलं. किती आहे गावात मतदान वगैरे? 3,500. किती होईल बालकेंना अंदाजे? 1200-1300 पर्यंत होईल. निम्म. जास्त होईल. ठीक आहे. या निंबोनी येथील नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. येथील बालके आणि अवताडे हा प्रामुख्याने गट दिसत आहे. बालके गटांना मानणारे आणि अवताडे गटांना मानणारे नागरिकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. धन्यवाद. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रासह आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील ताज्या घडामोडी मोबाईलवर पाहण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ताला जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर फॉलो आणि शेअर नक्की करा. जर फेसबुकवर पाहत असाल तर नक्की फॉलो